श्रीराम समर्थ। आज मातृदिन। मातृदिन हा खरा म्हणजे दररोजच करायचे, पण तरी सुद्धा आपल्या संस्कृतीने काही काही दिवस हे त्या देवतेला ठेवलेले आपल्याला दिसतात। तसाच आज मातृदिन म्हणजे श्रावण अमावस्या। मग आई म्हणजे नक्की काय हो? आई म्हणजे देव पृथ्वीचा, आई म्हणजे साठा सुखाचा, आई म्हणजे मैत्रीण गोड, आई म्हणजे मायेची ओढ। अशा आपल्या भारत मातेच्या कुशीमध्ये अनेक अशा माता जन्माला आलेल्या आहेत की त्यांचं वर्णन आपण थोडक्या शब्दात थोडक्या वेळात करू शकत नाही। जिच्यामुळे आपल्या मातृभूमीला भारत नाव पडलं त्या भरताची आई म्हणजे शकुंतला, किंवा रामप्रभूंना जिनी घडवलं ती कौसल्या माता, जिनी आपल्या मुलाला योग्य शिकवण देऊन सुयोग्य वयामध्ये जिनी आपल्या मुलाला त्याग शिकवला अशी सुमित्रा, महाभारतात जन्म घेतलेली कुंती माता की तिच्यावरून अर्जुनाला पार्थ हे नाव पडलं। त्याशिवाय शिवबांची माता म्हणजे राजमाता जिजामाता। अशा अनेक माता आपल्या भारतभूमीमध्ये आहेत। त्याशिवाय आपण आपल्या मातृभूमीला म्हणजे भूमीला ही काळी आई म्हणून संबोधतो। शिवाय आपल्या संस्कृतीमध्ये राजपत्नी जी आहे तिला आपण माता मानायचं आहे, गुरुपत्नीला माता मानायचं आहे, किंवा आपल्या पतीची आई ती आपली आई, किंवा आपल्या पत्नीची आई असेल ती आपली आई, असं मानायचं आहे, असं आपल्या संस्कृतीने सांगितलेलं आहे। मग सगळ्या संतांनी सुद्धा विठू माऊली असं पांडुरंगाला म्हटलंच आहे, कारण माऊली म्हणजे प्रेमाचा झरा असतो आणि तिथे कुठलाही व्यवहार नसतो, देवाणघेवाण नसते, निर्वयाच प्रेम करणारी अशी ही माता असते। म्हणून या मातेचं वर्णन करताना एक कवी म्हणतात की देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेन प्रभू रे माझे सारे, जीवन देई मम बाळाला, देव जरी मज कधी भेटला। आई स्वतःसाठी काही मागत नाही, जे सगळं मागते ते आपल्या बाळांसाठी मागते। म्हणून अशा आईला आपल्या संस्कृतीने प्रथम नमस्काराचा मान